एक महत्त्वाची घडामोड ठाण्यातनं इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाही आहेत असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलंय आणि त्यामुळेच भोया उंचावल्यात। प्रस्ताव आला की आम्ही नक्कीच विचार करू असं नजीब मुल्ला यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सर्वांची इच्छा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हे वक्तव्य केलंय। आम्ही महायुतीमध्ये जाणार नाहीये, भाजप बरोबर असेल आम्ही जाणार नाहीये। आम्ही आधीच प्रसार माध्यमामार्फत आम्ही आमची भावना कळवलेली होती। पक्षाची या महापालिकेच्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत भूमिका आम्ही कळवलेली होती। तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही प्रस्ताव आमच्याकडे नाही आहेत, पण प्रस्ताव आला तर नक्की विचार करू, कारण जितेंद्र आव्हाड आमचे काही शत्रू नाही आहेत। दादांवर असलेला आमचा निस्वार्थी प्रेम आणि विश्वास, त्यासाठी आम्ही दादांबरोबर राहिलो। तर त्या पद्धतीने प्रस्ताव आला आणि त्याच्यात कार्यकर्ते 4 जास्त निवडून येत असतील आणि कार्यकर्त्यांचं भलं होत असेल तर आम्ही 2 पावलं पुढे किंवा मागे जायला तयार आहोत। माझा जिथे वैयक्तिक प्रश्न, तर माझा वैयक्तिक प्रश्न तिथे मी आव्हाड साहेबांना सोडून कधीच कुठे जाऊ शकत नाही आणि आव्हाड साहेबांची श्रद्धास्थान तुम्हाला माहिती आहे पवार साहेब आहे, त्यामुळे आम्ही तिकडे होतो। त्यामुळे अजितदादा हे परके नाहीच आहेत। जेवढी इज्जत ते आम्ही त्यांच्याबरोबर नसतानाही ते आम्हाला देतात, त्याची जाण आणि आपुलकी आहेच त्यांच्याबद्दल। कार्यकर्त्यांची इच्छा आहे की लवकर एकत्र व्हावे। कार्यकर्त्यांचीच का, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे। राष्ट्रवादी एकत्र आली तर जोरातच येऊ पुऱ्या